आत्ता जो तुम्ही प्रीव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि ह्या व्हिडिओचं जे पण मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो। तर सिंपली आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर आपल्या तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर इथून ॲड करायचा आहे आणि इथे तुम्हाला एक रेशोचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा रेशो असेल तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून हा जो फोटो आहे तो इथून स्क्रीनवर एकदा सेट करून घ्यायचा परफेक्टमध्ये। अशा प्रकारे इथून आपला जो हा फोटो इथून सेट झालेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे पहिल्यांदा जुडायचे फोटोच्या तिथे, त्याच्यानंतर ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण बीट मावडी दिला आहे मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। इथून हा बीट मावडी ॲड केल्यानंतर खाली थोडं स्क्रोल करू आहे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून तुमचे जे सॉन्ग आहे इथून अशा इथून ॲड होऊन जाईल। आता तुम्हाला काय करायचं, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आणि जेवढं आपली सॉन्गची लेंथ आहे तेवढी ह्याच्या फोटोची लेंथ आहे ती न्यायची अशा प्रकारे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा जुटायचं, आल्यानंतर इथून बॅक करायचे। आता सिम्पली आता तुम्हाला काय करायचं, हा जो बीट मावडी दिला आहे आपण त्यामध्ये आपण बीट दिल्यात 1 2 3 अशा बीट बदलत जातील। तर तुम्हाला आता काय करायचं 20 बीट असतील ह्या व्हिडिओमध्ये। तर जेथून आपल्या बीट बदलतील तेथून हा जो फोटो आहे तिथून कट करायचा। इथे तुम्हाला 1 2 मी फोटो कट करून दाखवतो, त्यानुसार तुम्ही पुढचे इथून फोटो आहेत ते कट करून घ्यायचे। आता आपल्याला काय करायचे, तुम्ही बघू शकाल की बीट मावडीमध्ये आपली इथे एक बीट लिहिली आहे, त्याच्यानंतर त्याच्यात थोडं आले की ते आपली बीट चेंज होते। बीट मावडीमध्ये लगेच 2 येते। तर सिम्पली काय करायचं, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला ह्याच्या पुढची बीट आहे ती कुठे चेंज होते बघायची, इथे आपली चेंज होते। तर एकदम बघू शकाल की इथून आपली अशिवाय चेंज होते। तर त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं, त्याच्यानंतर पुन्हा ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते इथे आपली चेंज होते। तर त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर तुम्हाला हा जो बीट मावडी आहे इथून डिलीट करायचा आहे ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करून। आणि हे झाल्यानंतर तुम्हाला आता आहे ना हा जो पहिला फोटो तिथे यायचा त्या फोटोवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जो पहिला फोटो आहे त्याचे शेवट लिहायचा अशा प्रकारे। इथे आल्यानंतर इथे की द्यायची, त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जुटायची अशा येते आणि इथे आल्यानंतर आपल्या डायरेक्ट पहिल्यांदा जुटायचे आणि इथे की द्यायची। इथे की दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो फोटो आहे इथे आपल्या लेफ्ट साईडला अशा प्रकारे स्क्रोल करायचा आहे। त्याच्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे इथून फोटो आहे तो राईट साईडला येऊन जाईल। आता हा जो इफेक्ट आहे तो दिल्यानंतर इथून नाही ना सिम्पली आता मी काय करतो, इथून जे पुढचे फोटो राहिले तर इथून ॲड करायचे बीटनानुसार इथून पटकन कट करून घेतो। ओके, तर इथे आपण सर्व फोटो आहे ते इथून बीटनानुसार इथून ॲड करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला काय करायचं, जसे ते मी इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला लगेच इफेक्ट आहे ते इथून ॲड करायचे। तर तुम्हाला पहिले 2 इफेक्ट सांगतो कुठपर्यंत द्यायचे ते। सिम्पली हे जे इफेक्ट आहे ते तुम्हाला आहे ना सिम्पली ह्या जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल प्लांटमा 1चा, तो जो इफेक्ट आहे तो इथून दुसऱ्या फोटोला इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। या फोटोला आपल्या प्लांटमा 2 जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। अशा वेळी हे जे इफेक्ट आहे ते म्हणजे प्लांटमा 1 आणि प्लांटमा 2 ते तुम्हाला आहे ना सिम्पली 6 सेकंदाच्या तिथला जो हा फोटो आहे तिथपर्यंत इथून हे जे इफेक्ट आहे ते 2 इथून ॲड करत द्यायचे। हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपण हा जो दुसरा फोटो आहे त्याला प्लांटमा 1 दिला की त्याच्या पुढच्या फोटोला प्लांटमा 2 दिला आहे। पुन्हा आपल्या हा जो चौथाच फोटो तर त्या चौथा जो फोटो आहे त्याच्या पुढच्या फोटोला धरा तुम्ही, तर डायरेक्ट पुन्हा आपल्या प्लांटमा 1 द्यायचा आणि त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा आपल्या प्लांटमा 2 द्यायचा। अशा प्रकारे हे करत आहे ना 6 जो आपला हा सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे तिथपर्यंत आणायचे। त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना म्हणजे 6 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे तिथे जे त्या फोटोवरती क्लिक करायचे, पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथे आपल्या आता इनमध्येच थांबायचे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे रॉक हॉरिझॉन्टल, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। हे 2 इफेक्ट आहे ते तुम्हाला कुठपर्यंत सिलेक्ट करत आणायचे फोटोला एकदा सांगतो। जो आपला 11 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथपर्यंत हे जे 2 फोटो आहेत इथून आणायचे सिलेक्ट करून असं तुम्हाला सिलेक्ट करायचे। ह्या फोटोला आपण रॉक हॉरिझॉन्टल दिला आहे, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला रॉक व्हर्टिकल दिलाय। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक व्हर्टिकल आहे। अशा प्रकारे इथून करत तुम्हाला आहे ना हा जो आपला 11 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथपर्यंत हे जे 2 इफेक्ट आहे इथून ॲड करायचे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता आहे ना हा जो 12 सेकंदाचे तिथला फोटो आहे
तिथे इथे आल्यानंतर कंपोज ऑप्शनवरती क्लिक करायचे. या फोटोला आपल्या प्लांडमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. या फोटोला आपल्या डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं. या फोटोला आपल्या डायनामिक सेक नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. या फोटोला आपल्या वबल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आपला जो हा शेवटचा फोटो राहील त्याला आपल्याला आहे ना डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून बरोबरचे नवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर जे पण तुमचे हे फोटो आहेत आपण कट केले त्या सर्वांना आता जे इफेक्ट सांगितले ते तुमच्या इथून ॲड होऊन जातील. हे इफेक्ट इथून ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्या अशा इथून पहिल्यांदा जुटायचे. इथे पहिल्यांदा आल्यानंतर हा जो इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे. पहिलाच इफेक्ट इथे तुम्हाला हॅलो ब्लरचा मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जो आपला 6 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. स्पीड तुम्हाला इथे 10 ठेवायचे आणि इंटेन्सिटी संपूर्ण निवून बरोबरची नवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा पहिल्यांदा यायचे. इथे आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला नाईट क्लबचा ऑप्शन आहे यामध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबरची नवरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे म्हणजे जेवढी तुमची बाय डिफॉल्ट तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचे हा जो आपला 12-13 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे तिथे ज्यातून आपण स्प्लिट केला तिथे इथे आल्यानंतर तुम्हाला आता इथे बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ग्लोईंग लाईनचा एक ऑप्शन मिळून जाईल यामध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला 2 नंबरला साऊंड वेव्ह हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरची नावावरती क्लिक करायचं. जेवढा आपला 12-13 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढी ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचे जो आपला 15 सेकंदाची तिथला फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला तिथे अशा प्रकारे इथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्पीडचं ऑप्शन मिळून जाईल. त्यामध्ये अशा प्रकारे इथे आल्यानंतर थ्री लेयर मिरर हा जो इफेक्ट आहे 3 नंबरला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे 15-16 सेकंदाची तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायचे. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेट ऑप्शन मिळून जाईल 3 नंबरला त्यावरती क्लिक करायची. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता लवच्या ऑप्शनमध्ये यायचं. या इथे आल्यानंतर मिनी रेनबोचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो आपला 17 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे ज्यातून आपण स्प्लिट केला तिथे इथे आल्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला ग्लोईंग स्लाइसमध्ये यायचं. अशा प्रकारे इथे आल्यानंतर मेकॅनिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून तुम्हाला 6 नंबरला मिळून जाईल. इथून सिलेक्ट करायचं बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. जेवढे ह्या 17 सेकंदाची तिथल्या फोटोची लेंथ आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं हा जो आपला शेवटचा फोटो आहे तिथे त्याच्या थोडं पुढं जसं इथे आपण आलो तशा प्रकारे इथे आल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर क्लोनचा ऑप्शन आहे यामध्ये यायचे आणि इथून तुम्हाला 3 नंबरच्या लाईनमध्ये 2 नंबरचा इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे आणि इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या आता काय करायचं हा जो 15 सेकंदाचा फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला तिथे अशा प्रकारे इथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला आहे ना 8 नंबरला ब्लॅक व्हाईट फ्लॅश 2चा हा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल. तो जो इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे 15 सेकंद फोटोपासून जे पण पुढचे फोटो असतील शेवटपर्यंत त्यांना न्यायचे. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. ग्लो 0 करायचा. स्पीड तुम्हाला इथे 100 न्यायचं आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपल्या क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्ट आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे ते इथून अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.